अजून भावना कोर्टात पोहोचल्या कशा नाहीत? नेमके गेलो कुठे? भावना, कल्पना चांगली आहे, पण मला तरी वाटतं की हे फुल प्रूफ नाही आहे. मग काय करूया वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की जर तुम्हा लोकांचं असं ठरलेलं आहे की आपण एकमेकांपेक्षा वेगळ्या तऱ्हेने कोर्टात जायचं असेल तरी सुद्धा आपल्याला एकमेकांशी संपर्क करायला हवा ना. इनफॅक्ट संपर्कात राहायला हवं. आणि आता सध्या माझ्याकडे कुठला फोन नाही आहे, तर तुम्ही जर माझ्यासाठी एक मोबाईल अरेंज करू शकला तर मी आपल्या दोघांचे एकमेकांशी लोकेशन शेअर करू शकेन, जेणेकरून मी कुठे आहे तुम्हाला सहज कळेल आणि तुम्हाला मी कुठे आहे सहज कळेल आणि आपण एकमेकांना कॉन्टॅक्ट करू शकू, संपर्कात राहू. अगदी सहज शक्य आहे. मी सिद्धिराजच्या मित्रांना सांगून एखादा डिव्हाइस अगदीच मॅनेज करू शकते. मी सिद्धिराजच्या मित्रांना फोन करून तसं सांगते. एक मिनिट. एक्झॅक्टली भावना, कुठे पोहोचलेत? त्यांच्या आजूबाजूला कुठला मोठा रस्ताही दिसत नाहीये. त्या जर घरून कोर्टाकडे निघाले असतील तर इथे कशा काय पोहोचल्या? नक्की कुठल्या तरी संकटात आहेत भावना. मला जे वाटलं तेच झालं. कोणतरी आहे जो त्यांना इथे कोर्टात येण्यापासून अडवत आहे. मला त्याच्या मदतीला जायला हवं. अरे दादा सायकल माझी, दादा सायकल. अरे मला माहिती होतं तू अशी बोलणार नाहीस आणि मला हे पण माहिती आहे की तुला कोर्टात लवकरात लवकर जायचंय. पण माझ्याकडे अजून एक आयडिया आहे तुला बोलतं करण्याची. स्मोक मशीन. पण यातनं बाहेर पडणारा धूर साधा सुद्धा नाहीये, विषारी. आणि त्याच्यामुळे तू किती दिवस बेशुद्ध राहशील हे मीही सांगू शकणार नाही. मग कोर्टातच काय, कुठेच जाता येणार नाही. मला हे मशीन ऑन करायला भाग पाडू नकोस. सांग श्रीकांत कुठे आहे? माझा जीव गेला तरी नाही सांगणार. मग माझ्याकडेही दुसरा पर्याय नाही. 15 मिनिटातच हा धूर परिणाम करायला सुरुवात करेल. त्यानंतर माझ्याही हातात काही राहणार नाही. बऱ्या बोलाने मला श्रीकांतचा पत्ता सांग. मी तुला मगाशीच सांगितलं, माझा जीव गेला तरी सांगणार नाही. तुझी इच्छा. ॲडव्होकेट कालिंदी, कोर्टापुढे सादर करायला तुमच्याकडे खरंच पुरावा आहे की नाही? युअर ऑनर, फक्त थोडा वेळ प्लीज. हे बघा,
कोर्टाने ऑलरेडी तुम्हाला बराच वेळ दिलेला आहे. जर तुमच्याकडे पुरावा नसेल तर तसं कोर्टाला सांगा, कोर्ट त्याप्रमाणे निकाल जाहीर करेल. युअर ऑनर, आजपर्यंत मी फक्त सत्याच्या बाजूने केस लढत आलेली आहे. युअर ऑनर, मी फक्त सत्यासाठी लढते आणि माझी कोर्टाला कळकळीची विनंती आहे की माझ्या ह्या कामाची दखल घेऊन मला फक्त 5 मिनिटं द्यावी. ॲडव्होकेट कालिंदी, तुमची न्यायव्यवस्थेबद्दलची जी काही तळमळ आहे ती खरोखरच आम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तुम्हाला दिलेल्या तुमच्या वेळेतून पुढील फक्त 5 मिनिटं तुम्हाला देण्यात येत आहेत आणि पुढील 5 मिनिटात जर तुम्ही तुमचा पुरावा सादर केला नाही तर मात्र कोर्ट निकाल जाहीर करेल. थँक्यू मीनू. काकू, तुम्ही कधी आलात? या या, बसा. काकू, काकू काय झालं? तब्येत ठीक नाहीये का तुमची? नाही, तुमचा चेहरा खूप थकल्यासारखा दिसतोय. तनु, तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. महत्वाचं? कशाबद्दल? मला तुझी मदत हवी, करशील? काकू बोला. तनु, तू या घरात आलीस आणि आम्हा सगळ्यांमध्ये मिसळून गेलीस. सई, विश्वा, तू, तुम्हा तिघांचं चांगलं बॉन्डिंग झालं. खूप छान अंडरस्टँडिंग आहे तुमच्या. छान वाटतं मला. तिघही एकमेकांना चांगलं समजून घेता आणि तू त्या दोघांच्या पाठीशी कायम उभं राहावंस असं वाटतं मला. पण एक गोष्ट सलते ग, मी हे सईशी नाही बोलू शकले म्हणून तुला सांगते. आणि आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तू मला समजून घेशील अशी आशा आहे. तनु, सई विश्वाच्या आयुष्यात येण्यापूर्वी विश्वा कॉलेजमध्ये असताना त्याचं एका मुलीवर प्रेम होतं, जान्हवी. श्रीकांत, श्रीकांत, विषारी तो आहे इकडे.